नमस्कार मित्रांनो, ही गाडी आपल्याकडे आली आहे व्हायब्रेशनच्या संदर्भात. तर हिचा काय प्रॉब्लेम झालेला आहे ते आपण बघणार आहे. ही गाडी आहे ॲक्टिवा 3G. ते बघायच्यावरती आले 3G. तर ही तर मित्रांनो, ॲक्टिवा 3Gचे व्हायब्रेशन कमी करण्यासाठी आपण साधारणपणे मटेरियल आणलं आहे. ते मटेरियल आहे, ही आहे क्लच बेल. क्लच बेल खराब झालेले आहे. याची किंमत आहे 715 रुपये. दुसरी गोष्ट आहे एक क्लच शू. क्लच शू हे कंपनीचे आहेत. ह्याची किंमत आहे 1200 रुपये. तिसरी गोष्ट आहे हे क्लचचे रोलर. क्लच रोलर पाहू शकता, याची किंमत आहे 333 रुपये. तर हे क्लचचं बुश, याची किंमत आहे 203 रुपये. हे क्लच प्लेटचे रोटर प्लेटचे गाईड आहेत. याची किंमत आहे 74 रुपये. आणि ही क्लच बेल. ही क्लच बेल काय होते, आतनं स्लाईडनं झिजते, त्यामुळे ही बदलावी लागते. याची किंमत आहे 783 रुपये. सगळे होंडाचे जेन्युइन पार्ट आहे. एवढे पार्ट घातल्यानंतर आपल्या गाडीचे व्हायब्रेशन 100% कमी येणार. आता हे पार्ट आपण या गाडीला जोडून घेऊया आणि मग आपण गाडीचा रिझल्ट बघूया. क्लचची असेंब्ली या पद्धतीने करायची आहे आणि याच्यावरती ही प्लेट बसते. ही प्लेट याच्यावर बसवून हे लॉक ह्याच्यात बसवायचे. मग मी बसवून तुम्हाला दाखवतो कशी बसवायची ते दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, ही अशी झाली क्लच असेंब्ली तयार. हे क्लच असेंब्ली सगळे अख्खे. आता आपण बाकीचं राहिलेलं जोडून घेणार आहोत. व्हेरिएटर प्लेट, आणि व्हेरिएटर प्लेटला ही गाईड असते प्लॅस्टिकचे गाडीला या पद्धतीने बसवायचे. यात बसते आपण बसवायचं असं. तीन असते. ही गाईड आणि ही व्हेरिएटर प्लेट, आणि ह्या व्हेरिएटर प्लेटमध्ये व्हेरिएटर बॉल 1 2 3 4 5 6. व्हेरिएटर बॉल बसल्यानंतर ही प्लेट त्याच्यावर अशी बसवायची. बुश यात बसते. झाली व्हेरिएटरची असेंब्ली पूर्ण. ही क्लच असेंब्ली आणि ही क्लच बेल याच्यावर बसते अशी. आता हे जोडून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो. करायचं म्हणजे नुसतं